इंस्टाग्रामवरती आता एक व्हायरल हे चालू आहे की आज अंगारकी संकष्टी आहे आणि मोदक नाही का ते आमरस वगैरे त्या सारणात पण हे करायचे आहेत. तर मी सुद्धा ते ट्राय करायला बघितले. हे बघा इथे सारण, पुन्हा हे बघा हे मळलंय अक्षरशः मी 4 वेळा मळलंय. ते त्यात पाणी घालून 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 हे मोदक ह्यातलं एक सुद्धा नीट झालेलं नाही. 9 वाजल्यापासून आल्या मोदक करायला, या काकूंची मदत घेतल्या आणि आम्ही तिघी मिळून ते आमरसाचे ते आंब्याचे जे मोदक आहेत ना ते करायला लागले. कारण इंस्टाग्रामवर त्या सगळ्या रील होत्या काय. पण म्हणतात ना एखादी गोष्ट करूनच बघायची, मग ती कुठली पण असू दे. आणि काय झालंय, एकही मोदक नीट झालेला नाहीये. ते बघताना असं वाटत होतं त्याला काय असतंय, आंबे मस्तपैकी असं त्याचा रस करून घ्यायचा, तांदळाचं पीठ घ्यायचं, मळायचं आणि जरा सारण करायचं, त्याच्यात ते आमरस मिक्स करायचं आणि करायचं. एखाद्या गोष्टी ज्या वेळेला बघत असतोय त्यावेळेला जेवढ्या त्या सोप्या वाटतात तेवढ्या त्या सोप्या नसतात. असं काही नाही की आम्हाला स्वयंपाक येत नाही, पण हे आम्ही पहिल्यांदा ट्राय करत होतो. कसं झालंय काय झालंय माहित नाही. तसंच भरपूर जण रील्स बघतात किंवा एखाद्या गोष्टी काहीतरी करत असतात. सगळ्यांना असं वाटतंय की त्याला काय सोपं असतंय, मोबाईल घ्यायचा, मोबाईल पकडायचं, रील्स करायचं. कुठलीही गोष्ट असू दे, जो करत असतोय त्याला माहित असते की ती गोष्ट किती अवघड आहे, त्याच्यासाठी किती कष्ट आहेत. तसंच माझ्या बाबतीत झालं. ती रील बघताना मला वाटलं किती मोजून फक्त 1 मिनिटाची रील, किती छान उकडलं, मस्त केलं, मळलं. नाही, आज करताना 9 वाजल्यापासून आता 11:30 वाजल्यात, आम्ही अजून मोदकच करायला लागले. बरं, तुम्ही केलेत का उकडीचे मोदक? आणि माझी यात काय चूक झाली असेल ना ते तुम्ही मला कमेंट करून सांगा, जे बघायला लागल्यात त्यांनी.